आज भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन आणि या निमित्तानं कर्तव्य पथावर भारताच्या सामर्थ्याचं आणि अर्थातच संस्कृतीचं दर्शन घडणारे भारतीय संविधान 26 जानेवारी 1950ला प्रभावीपणे खरं तर अंमलात आणलं. तोच आजचा हा दिवस आणि याच दिवशी सर्वत्र प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होतोय. दिल्लीतही कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न होणार आहे. भारतातील विविधतेत एकतेचं दर्शन याच कर्तव्य पथावर अगदी थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2000हून अधिक कलाकार या सगळ्या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. AIची या सोहळ्यावर नजर असणार आहे, तर ड्रोन कॅमेरे देखील ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. युरोपियन महासंघाचे 2 प्रमुख अतिथी या सोहळ्याकरता उपस्थित असतील. प्रजासत्ताक दिनानिमित्तानं कर्तव्य पथावर भारताचं पथसंचलन या ठिकाणी सादर होईल. 3ही दलाचे प्रमुख या पथसंचलनात सहभागी होतील. विशेषतः ऑपरेशन सिंदूर नंतर होत असलेला हा प्रजासत्ताक दिन, त्यामुळे या प्रजासत्ताक दिनाला एक विशेष महत्त्व आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरण्यात येणारी सगळी जी लढाऊ विमानं होती, MiG-29 असू दे किंवा इतर महत्त्वाची विमानं, या सगळ्या विमानांचं सामर्थ्य नेमकं काय आहे याविषयी मात्र या कर्तव्य पथावरून आपल्याला प्रात्यक्षिक देखील पाहायला मिळेल. MiG-29, सुखोई, राफेल या सगळ्याचं सामर्थ्य या कर्तव्य पथावर दिसणार आहे. या सगळ्या विषयी बोलण्याकरता, या सोहळ्याविषयी अधिक जाणून घेण्याकरता आपल्या समवेत काही मान्यवर देखील जोडले जात आहेत. अर्थात आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत माजी निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगेजी. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये आणि तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप शुभेच्छा सुद्धा. आजचा 77वा प्रजासत्ताक दिन आपण सर्वत्र उत्साहात साजरा करतोय. कर्तव्य पथावर अर्थात 2 महत्त्वाच्या बाबींविषयी आपल्याला प्रचिती येणार आहे आज. एक तर वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि ऑपरेशन सिंदूर नंतर होत असलेला हा पहिला प्रजासत्ताक दिन आहे. नक्कीच लाघवी, सर्वात प्रथम आपल्याला आणि आपल्या संपूर्ण लोकशाहीच्या टीमला 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या मार्फत आपल्या तमाम प्रेक्षकांना सुद्धा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मुळात जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर हे प्रजासत्ताक दिन जे आहे ते विशेष आहे, कारण तुम्ही जसा उल्लेख त्या ठिकाणी केला, 2 महत्वाचे मंत्र आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावे लागतील. एक, स्वातंत्र्याचा मंत्र, 1.5 वर्ष त्या स्वातंत्र्याच्या मंत्राला वंदे मातरमला पूर्ण होत आहेत, ती पार्श्वभूमी आहे. आणि दुसऱ्या बाजूला आत्मनिर्भर भारत, म्हणजे आता स्वातंत्र्य तर मिळालेलं आहे, पण या स्वातंत्र्याला, या स्वतंत्र भारताला समृद्धीकडे जर घेऊन जायचं असेल तर त्यासाठी आत्मनिर्भर भारतचं फाउंडेशन असणं आवश्यक आहे. आणि नेमकं याच आत्मनिर्भर भारतच्या आधारावर ही थीम 77व्या रिपब्लिक डे परेडची सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणखीन एक महत्वाची बाब ज्याचा उल्लेख तुम्ही त्या ठिकाणी केला, मागच्याच वर्षी भारताच्या सुरक्षेला खतरा निर्माण करणारं असं कृत्य आपल्या शेजारी राष्ट्राने त्या ठिकाणी केला होता आणि त्या पाकिस्तानला 88 तासामध्येच पूर्णतः चितपट करण्याचं काम ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपल्या लष्करानं त्या ठिकाणी केलेलं आहे. मग ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता या रिपब्लिक डे परेडच्या माध्यमातून आपल्या लष्कराच्या सामर्थ्याची एक चुणूक, एक झलक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्याच्या सोबतीलाच सांस्कृतिक विविधता ही सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्याला आपण म्हणू सक्षम आणि अतिशय सशक्त असा विकसित भारत आपल्याला तयार करायचा आहे आणि त्या अनुषंगानं भारताची जी घोडदौड सुरू आहे ते आपल्याला या रिपब्लिक डे परेडच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. आणि नक्कीच या रिपब्लिक डे परेडमध्ये काय आहे, कशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी होणार आहेत त्याचा उहापोह आपण येणाऱ्या चर्चेमध्ये करूच. सतीश सर, जसा तुम्ही उल्लेख या ठिकाणी केलात की ऑपरेशन सिंदूरचा त्यानंतर होत असलेला हा प्रजासत्ताक दिन आहे, त्यामुळे आपल्या लष्करी सामर्थ्याचं दर्शन या कर्तव्य पथावर होणार आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये 3 लढाऊ विमानांनी अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावलेली होती. सुखोई, MiG-29 आणि राफेल या सगळ्या लढाऊ विमानांचं सामर्थ्य
ताकद भारताची काय आहे ती आज जग पाहणार आहे या कर्तव्यपथावर. अगदी उच्चारताना बोलताना सुद्धा अंगावर शहारा येतोय. नक्कीच लागवी. मुळात जे आहे भारताच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून आपण ट्रान्झिशन फेज मधून जातोय. म्हणजे एका बाजूला जी बदलती आव्हानं आहेत ती लक्षात घेता आपल्याला काही गोष्टी या इम्पोर्ट कराव्या लागतात, घ्याव्या लागतात आणि त्याच अनुषंगानं मग सुखोई असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी विमानं आहेत ती आपण रशिया, फ्रान्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या युरोपियन राष्ट्रांकडून त्या ठिकाणी विकत घेतलेली आहे. पण दुसऱ्या बाजूला त्याच्या माध्यमातून जी वेगवेगळ्या प्रकारची मिसाईल किंवा जे वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं आपण पाकिस्तान विरुद्ध वापरली ती मात्र पूर्ण आत्मनिर्भर भारतचा परिचय देणारी त्या ठिकाणी होती. आणि सर्वात महत्वाचं उदाहरण म्हणजे ब्रह्मोस. ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियाची मॉस्कोवा नदी याच्या एकत्रित नावातून ब्रह्मोस हे नाव त्या ठिकाणी तयार झालं. हम्म. सुरुवातीला आपण रशियाच्या मदतीनं या ब्रह्मोसची निर्मिती केली, परंतु आता या ब्रह्मोसची निर्मिती संपूर्णतः भारतामध्ये होती. आणि या ब्रह्मोस म्हणजे एक प्रकारे आपल्या या ब्रह्मास्त्रानं कशा प्रकारे पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून मग ते जैश ए मोहम्मद असो, लष्कर ए तैयबा असो, त्यांचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलं, शेकडो दहशतवाद्यांना जे आहे कंठस्नान त्या ठिकाणी त्याच्यात घातलं आणि मुळात भारताला जो खतरा होता तो पूर्णतः आपण न्यूट्रलाइज केला. याच ब्रह्मोसचा असेल किंवा या ऑपरेशन सिंदूरमध्ये आकाश सारखं शॉर्ट टू मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईल जे होतं ज्यांनी सुद्धा जबरदस्त त्या ठिकाणी भूमिका अदा केली. S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टम सोबतच त्या आकाश सरफेस टू एअर मिसाईलचं सुद्धा त्या ठिकाणी प्रदर्शन करण्यात येणार आहे. अभ्र जी मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईल आहे ती सुद्धा त्या ठिकाणी त्याच्यात असणार आहे. आणि लागवी या रिपब्लिक डे परेडचं एक विशेष महत्व म्हणजे जे सर्वसामान्य माणसांना सुद्धा जे अत्यंत कुतूहलाचा विषय त्या ठिकाणी आहे की ज्याला आम्ही म्हणतो फेज्ड बॅटल अरे फॉर्मॅट. म्हणजे आतापर्यंतच्या रिपब्लिक डे परेडमध्ये काय होतं, वेगवेगळ्या प्रकारची अत्याधुनिक उपकरणं असतील त्या उपकरणांचा किंवा त्या वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांचं जे आहे एक प्रकारे प्रदर्शन या रिपब्लिक डे परेडच्या माध्यमातून व्हायचं. यावेळेस आपण ज्याला म्हणू फेज्ड बॅटल अरे म्हणजे खरोखरच युद्धभूमीवर जाताना ज्या टप्प्याटप्प्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्पोनंट्स लष्कराशी संबंधित जात असतात, काहीसा तसाच प्रकाश ऑफेन्सिव्ह स्टेजमध्ये कशा प्रकारे भारतीय लष्कर पुढे पुढे त्या ठिकाणी जातं त्याच फॉर्मॅटमध्ये जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाणार आहे. म्हणजे काय, मूळतः 3 फेजेस सुरुवातीला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतील. सर्वात पहिली फेज जी असते त्याला आपण म्हणतो रेकी एलिमेंट किंवा रिकनेसन्स एलिमेंट. दुसरा जो फेज आहे ज्यामध्ये मेन कॉम्बॅट एलिमेंट त्या ठिकाणी येतो. आणि तिसरा जो फेज आहे ज्याला आपण म्हणू की डिफेन्स किंवा फायर सपोर्ट एलिमेंट, मिसाईल एलिमेंट. मग रेकी एलिमेंट मध्ये काय असणार आहे, दुश्मनाच्या हद्दीमध्ये टेहळणी करण्यासाठी जी वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं आहेत ज्यामध्ये आपलं HMRV हाय मोबिलिटी रिकनेसन्स व्हेइकल असेल किंवा BFR ज्याला आपण बॅटल फील्ड सर्व्हिलन्स रेडार असेल, या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या उपकरणांचं प्रदर्शन या रेकी एलिमेंट मध्ये होणार आहे. मग त्याच्या सोबतीलाच आकाशामध्ये एअरफोर्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यू जे आहे एक प्रकारे ध्रुव हेलिकॉप्टर जे आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी रेकी एक प्रकारे फॉर्मेशन मध्ये किंवा रेकी रोल मध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसतील. दुसरा एलिमेंट ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टँक ज्यामध्ये T-90 भीष्म टँक असेल किंवा मेन बॅटल अर्जुन टँक असेल ते आपल्याला पाहायला त्या ठिकाणी मिळतील. आणि तिसरा कॉम्पोनंट जो आहे सपोर्ट एलिमेंट ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हेकल सोबतच वेगवेगळ्या प्रकारचे मिसाईल ज्याचा आपण उल्लेख केला, आकाश असेल, अभ्र असेल, ब्रह्मोस मिसाईल असेल आणि या सगळ्यांमध्ये जे आहे ड्रोन, अत्याधुनिक तंत्रज्ञान हे सुद्धा जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन आणि त्याच्याशी संबंधित तंत्रज्ञान या सुद्धा सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर हे फेज्ड बॅटल अरे याचं सुद्धा एक प्रकारे प्रदर्शन या रिपब्लिक डे परेडच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे. आणि जसा तुम्ही उल्लेख केला आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून ऑपरेशन सिंदूर मध्ये जेव्हा आपण विजय मिळवला आणि त्यामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं त्या ठिकाणी वापरण्यात आली त्याचा त्या ठिकाणी अंतर्भाव करण्यात येणार आहे. आणि अत्यंत महत्वाचा एक चित्ररथ जो इंडियन आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स यांच्याशी संबंधित असणारे ऑपरेशन सिंदूर जॉईंटनेसच्या माध्यमातून कसं आपण 88 तासामध्ये तो विजय मिळवला ते सुद्धा जे आहे एक प्रकारे दर्शवण्याचा प्रयत्न या रिपब्लिक डे परेडच्या चित्ररथामधून होणार आहे. नक्कीच 90 मिनिटाचा हा जो रिपब्लिक डे परेड असणार आहे विशेष असणार आहे. अगदी 90 मिनिटाची ही परेड अत्यंत विशेष तर असेलच, पण त्याचबरोबर महाराष्ट्राचा चित्ररथ देखील या परेडमध्ये सहभागी होणार आहे. गणेशोत्सवाला विशेषतः राज्योत्सवाचा दर्जा दिल्यानंतर हा चित्ररथ महाराष्ट्राचा या कर्तव्यपथावर सामील होईल आणि त्यावेळी अर्थातच
उत्साह सगळ्याच महाराष्ट्रातल्या खासदारांचा शिगेला पोहोचणार आहे. काही दृश्य येत आहेत सतीश सर, मी ते खरं तर प्रेक्षकांना सांगते आणि त्यानंतर पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. ही थेट दृश्य आपण पाहतोय शिवाजी पार्क परिसरातली. या ठिकाणी अगदी थोड्याच वेळात मान्यवर पोहोचतील आणि त्यांच्या उपस्थितीत हा प्रजासत्ताक दिन संपन्न होणार आहे. त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं शिवाजी पार्क परिसरात भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा होतोय. चित्ररथ महाराष्ट्राची शक्ती दर्शवणारे, महाराष्ट्राचं कार्यकर्तृत्व, महाराष्ट्राचा प्रगतीचा आलेख दाखवणारी काही चित्ररथ यात सहभागी होतील. तर नागपूरमध्ये देखील आपण ही दृश्य पाहतोय. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे. आपण सतीश सरांकडे पुन्हा एकदा जाऊया, चर्चा करूया. एकीकडे प्रजासत्ताक दिन सतीश सर आपण साजरा करतोय, पण दुसरीकडे जागतिक पातळीवर अनेक घडामोडी घडत आहेत. टॅरिफचा मुद्दा आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे व्लादिमीर पुतिन यांची भारतात झालेली भेट आहे आणि एकीकडे चीनचं तर सामर्थ्य आहेच. या सगळ्या घडामोडी घडत असताना आज भारत प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. त्यामुळे त्या अनुषंगानं देखील भारताचं सामर्थ्य, भारताची ताकद, भारताचा आर्थिकदृष्ट्या प्रगतीचा लेखाजोखा या सगळ्याची नोंद जागतिक पातळीवर निश्चितच आज होणार आहे. नक्कीच लागवी. मुळात या रिपब्लिक डेला आपण 3 अँगलनं पाहिलं पाहिजे. एक, सुरुवातीला आपण चर्चा केली आणि सर्वसामान्य माणूस सुद्धा तो त्या ठिकाणी जाणतो की लष्करी सामर्थ्याचं, म्हणजे ज्याला आपण म्हणू हार्ड पॉवर, त्या हार्ड पॉवरचं जे आहे एक प्रकारे प्रदर्शन त्या ठिकाणी होतं. दुसरी गोष्ट जी असते ती असते सॉफ्ट पॉवर. कुठल्याही देशाचं सॉफ्ट पॉवर म्हणजेच थोडक्यात भारताच्या बाबतीत जर आपण त्या ठिकाणी बोलायचं असेल तर आपली जी सांस्कृतिक विविधता आहे आणि हे 30 चित्ररथ जे त्या ठिकाणी दाखवले जाणार आहेत, एक प्रकारे भारताच्या सांस्कृतिक विविधतेमधून एकतेचं ते प्रदर्शन आहे. म्हणजेच भारताच्या सॉफ्ट पॉवरचं ते त्या ठिकाणी एक प्रकारे आपण जे आहे ते प्रोजेक्शन त्या ठिकाणी करणार आहोत. आणि तिसरी महत्वाची बाब, या रिपब्लिक डे परेडच्या माध्यमातून एक प्रकारे येणाऱ्या काळामध्ये भारत आपली परराष्ट्र नीतीची, त्याचबरोबर स्ट्रॅटेजिकली कशा प्रकारे जाणार आहे याचं सुद्धा इंडिकेशन त्या ठिकाणी मिळतं. आणि त्याचा एक महत्वाचा भाग म्हणजे या रिपब्लिक डे परेडला जे चीफ गेस्ट असतात, तर ज्यांना आपण चीफ गेस्ट म्हणून बोलवतो, विशेष अतिथी म्हणून बोलवतो, एक प्रकारे जे आहे ते इंडिकेशन असतं. या वर्षी आपले चीफ गेस्ट या रिपब्लिक डे परेडसाठी जे आहेत ते आहेत युरोपियन युनियनशी संबंधित युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या प्रेसिडेंट उर्सुला वॉन डेर लेन. आता युरोपियन युनियन जो आहे हा 27 युरोपियन राष्ट्रांचा एक समूह आहे. आणि मागच्या काळामध्ये जर आपण पाहिलं असेल तर डोनाल्ड ट्रम्प हे एक प्रकारे दादागिरी करतायत. टेरिफच्या माध्यमातून जो आहे आपल्याच मित्र राष्ट्रांविरुद्ध जे आहे दबाव तंत्राचा ते त्या ठिकाणी वापर करतायत, ज्याचा काहीसा फटका हा भारताला सुद्धा पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला युरोपियन राष्ट्र जे त्यांचे अलाइज आहेत, जे त्यांची मित्र राष्ट्र आहेत, त्यांच्या विरुद्ध सुद्धा जे आहेत ग्रीनलँडच्या माध्यमातून किंवा नेटोवर एक प्रकारे दबाव टाकून डोनाल्ड ट्रम्प जे आहे दादागिरी त्या ठिकाणी करतायत. मग ही सगळी परिस्थिती पाहता आणि एक प्रकारे अफरातफरीची आंतरराष्ट्रीय स्तरावर जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, जिओ पॉलिटिकल टर्मॉइल आहे, ते पाहता भारताला आता इंडिकेशन दिलेलं आहे की आम्ही ट्रेड डायव्हर्सिफिकेशन करणार आहोत. आम्ही काही फक्त अमेरिकेवरच डिपेंडंट नाही. आणि त्याच अनुषंगाने युरोपियन युनियनचे महत्वाचे नेते भारतामध्ये येत आहेत. 27 तारखेला मदर ऑफ ऑल ट्रेड डील्स भारत आणि युरोपियन युनियन यांच्यामध्ये अत्यंत महत्वाचा असा फ्री ट्रेड अग्रीमेंट होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. म्हणजेच एक प्रकारे भारत हा अमेरिकेवरचं अवलंबित्व कमी करतोय. अमेरिकेला जे आहे जर दादागिरी करत असाल तर तुम्हाला बाजूला सारून आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याचाच भाग म्हणून स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी आपली जी आहे की आम्ही कुठल्याच ब्लॉकचा हिस्सा नाही, ना रशियाचा ना अमेरिकेचा. त्याच अनुषंगाने तुम्ही ज्याचा उल्लेख केला, आपण रशियाच्या राष्ट्राध्यक्षांशी आपण त्या ठिकाणी भेटलो. गरज पडली तर आम्ही जे आहे RIC रशिया, इंडिया, चायना यांच्याशी सुद्धा टॅक्टिकली डिस्कशन आम्ही त्या ठिकाणी करतोय. आणि त्याच अनुषंगाने स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीचा भाग म्हणून आता युरोपियन युनियनच्या प्रेसिडेंट ज्या भारतामध्ये त्या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांच्याशी चर्चा करून आणि त्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा असा ट्रेड डील करून आपण संपूर्ण जगाला एक
त्या ठिकाणी संदेश देतोय की स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी, भारताचं हित जिथं आहे त्या अनुषंगानं भारत येणाऱ्या काळामध्ये निर्णय त्या ठिकाणी घेत राहील. आणि ह्या सगळ्या गोष्टी जशी मी सुरुवात त्या ठिकाणी केली होती, हार्ड पॉवर, सॉफ्ट पॉवर आणि त्याचबरोबर स्ट्रॅटेजिक प्रायोरिटी, या 3 महत्वाच्या गोष्टी आपल्याला या रिपब्लिक डे परेडच्या माध्यमातून आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतील. अगदी येणाऱ्या काही दिवसामध्ये सतीश सर जर आपण पाहिलं तर देशाचं बजेटही सादर होणार आहे आणि त्यावेळी मात्र संरक्षण विभागाला एक मोठ्या पातळीवर निश्चितच ही दृश्य आपण पाहतोय. सतीश सर माफ करा, ही दृश्य आहेत नागपूरमधली. चंद्रशेखर बावनकुळे त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण नागपूरमध्ये संपन्न होणार आहे. आज भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन आणि या निमित्तानं राज्यासह देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर ठिकठिकाणी मुख्यालयात, मग संघ मुख्यालय असू दे, महापालिका, मंत्रालय, या सगळ्या शासकीय इमारतींच्या परिसरात ध्वजारोहण आज संपन्न होईल. संघचालक राजेश लोहिया यांच्या हस्ते देखील नागपूरमध्ये ध्वजारोहण संपन्न झालेलं आहे. तर आता चंद्रशेखर बावनकुळे नागपूरमध्ये या मुख्य सोहळ्याकरता पोहोचत आहेत. या सगळ्यावर आपली नजर कायम असणार आहे. सतीश सर, जो मी महत्त्वाचा उल्लेख करत होते की आपण 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प हा सादर होईल, पण हा अर्थसंकल्प सादर होत असताना संरक्षण खात्याकरता एक भरीव योगदान दिलं जाईल, एक भरीव निधी दिला जाईल असं म्हटलं जात आहे. त्या दृष्टिकोनातून जाणून घ्यायला आवडेल, कारण 2014 ते 2026 अनेक राजकीय स्थित्यंतरासोबतच संरक्षण विभागातली अनेक स्थित्यंतरं, संरक्षण विभागातील अनेक माइलस्टोन आपण म्हणूया भारतानं गाठलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून देण्यात येणारी ही भरीव मदत फार महत्त्वाची मानली जाते. नक्कीच लागवी. अर्थसंकल्प म्हणजे आपण जसं जाणतो की एक प्रकारे विकासाची दिशा ठरवणारा अशा प्रकारचा तो अर्थसंकल्प असतो. मग कुठल्याही देशाचा जर विकास करायचा असेल तर तो देश तेव्हाच विकसित होऊ शकेल ज्या वेळेस तो देश संरक्षित त्या ठिकाणी असेल. दुर्दैवानं मागच्या काही काळातल्या घटना जर आपण पाहिल्या तर एक प्रकारे भारताच्या सभोवतालच्या देशांमध्ये चायना डॉमिनन्स प्राप्त त्या ठिकाणी सतीश सर माफ करा, काही सेकंद मी तुम्हाला थांबवते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.